नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। तर मित्रांनो, यातला पहिला प्रश्न आहे, BMC कायद्यानुसार निवडणूक लढवण्याचे किमान वय किती आहेत? 21 वर्ष। पुढचा प्रश्न, BMC कायद्यानुसार महानगरपालिकेद्वारे कोणता कर आकारला जात नाही? आयकर हा कर आकारला जात नाही। पुढचा प्रश्न, कोणत्या कलमात महानगरपालिकेसाठी आवश्यक असलेले पात्रतेची तरतूद आहे? कलम 14 मध्ये तरतूद आहे। पुढचा प्रश्न, कोणता कलम महानगरपालिकेत प्रभाग स्थापन करण्यास परवानगी देते? कलम 19 हे महानगरपालिकेत प्रभाग स्थापन करण्यास परवानगी देते। पुढचा प्रश्न, BMC कायद्यानुसार खालीलपैकी कोणता महसूल महानगरपालिकेचा उत्पन्नाचा स्रोत असू शकतो? तर मित्रांनो, इथे ऑप्शन आहे, राज्य सरकाराकडून अनुदान, मालमत्तेवरील कर, प्रदान केलेल्या सेवांसाठी शुल्क आणि वरील सर्व। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे राज्याकडून महसूल महानगरपालिकेत उत्पन्नाचा स्रोत राज्य सरकाराकडून अनुदान असू शकतो, मालमत्तेवरील कर असू शकतो आणि प्रदान केलेल्या सेवांसाठी शुल्क असू शकतो। पुढचा प्रश्न, BMC कायद्यानुसार महानगरपालिकेला निलंबित करण्याचा अधिकार कोणत्या प्राधिकरणाला आहे? याचं उत्तर आहे, राज्य सरकारला अधिकार आहे। पुढचा प्रश्न, नगरपालिकेचा नगरसेवक गुन्हा सिद्ध झाल्यास काय होईल? ते आपोआप अपात्र ठरतात। पुढचा प्रश्न, महानगरपालिका अंतर्गत निवडणुकीची कार्यपद्धत कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे? कलम 6 मध्ये महानगरपालिका अंतर्गत निवडणुकीची कार्यपद्धती या कलम 6 मध्ये स्पष्ट केली आहे। पुढचा प्रश्न, महानगरपालिकेची रचना याबाबत खालीलपैकी कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली आहे? कलम 5 मध्ये तरतूद करण्यात आली आहे। पुढचा प्रश्न, महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक कोण करते? राज्य सरकार ही महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक करते। धन्यवाद मित्रांनो, माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।